महाराज म्हणतात एदसे चरित्र केले नारायण. या काळामध्ये धर्माचं रक्षण होतं. म्हणून त्याचा विशेष आणि विशेष विचार करायचा असला तर काला म्हटलं की फक्त चरित्राला प्राधान्य दिल्या जातं, बाकी विषयाला प्राधान्य दिल्या जात नाही. म्हणून पुन्हा एकदा आपण दोन्ही बाजू मांडू, या अभंगाचा काही विचारही करू आणि काल्याचाही विचार करू. सरळ सरळ आहे तुका म्हणे धर्म संस्कृती. धर्म म्हणजे काय? आपण धर्म ज्या शब्दाची व्याख्या करतो, आपण ज्याला धर्म म्हणतो तो धर्मच आहे का याची सुद्धा आपल्याला जाणीव नाही किंवा कळत नाही. धर्म दोन प्रकारचा असतो. एक सामुदायिक धर्म असतो आणि काही व्यक्तिशी धर्म असतो. सामुदायिक धर्म त्याला म्हणला जातो जो सर्वांसाठी केला जातो. जसं आम्हाला शाळेत एक धर्माचे शिक्षण दिले जाते, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. नाहीच कळलं तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, आणि वर्गातच भांडण आहे. म्हणजे आम्हाला सामुदायिक धर्म शाळेत शिकवला पण आम्ही पाळला नाही. हा धर्म आहे. जो सांगून ऐकत नाही त्याला अधर्म म्हणतात. चला, काही व्यक्तिशी धर्म आहे. व्यक्तिशी धर्म ज्याची त्याला पाळावा लागतो. कुळाचार धर्म म्हणतात तो ज्याची त्याला पाळावा लागतो. तो पाळण्याकरता जिथं कुळाचार भ्रष्ट होतो ना तिथं देव अवतारले. तो निश्चलदास नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले, त्यांनी सुंदर असं धर्माची व्याख्या केली. कुळाचार धर्म त्याला म्हणला जातो. कुळाची परंपरा. आईला आई, बाईला बाई, बाईला बाई. जसं आहे आई आईच असते, मावशी मावशीच असते, बहीण बहीणच असते, मामा मामाच असतो. पण इथं नाता आणि नीती टिकवायची असती त्याला धर्म म्हणत असतात. किती सुंदर व्याख्या केली त्यांनी की जिथं नीती नाती टिकवायची असती त्याला धर्म म्हणल्या जातो. तू म्हणाला मला धर्माची एक छोटीशी व्याख्या सांगा, तर डोळ्यासमोर आणून दे की सज्जन मायबापा कैकई नावाचं एक पात्र आहे. कैकई रामाची आई आहे. हे सगळ्याला मान्य आहे, सगळ्यांनी मान्य केलं. जग मान्य आहे, शास्त्र मान्य आहे, धर्म मान्य आहे. कैकई रामाची आई. मग रामाची जर आई कैकई असती तर तिनं रामाच्या बाबतीत पुत्र नातं पाळलं. म्हणजे ती आई असून तिनं रामाच्या बाबतीत पुत्र नातं पाळलं. जर पुत्र नातं पाळलं नाही तर ती आई ठरली नाही. पहा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये पुरुषकृत संस्कृती असल्यामुळं पुरुषाला 1, 2, 3 पत्न्या करण्याचा त्या काळातली परंपरा होती. आता नाही. का नाही याचाही विचार आपण करायचा नाही. म्हणून रामाला 3 आया होत्या, त्यापैकी कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण या सुमित्रा आणि कौशल्येनं रामाला मुलगा मानलं, पण कैकेयीनं मुलगा मानला नाही. तर मला सांगा, मुलगा असून मुलगा मानला नाही याला पुत्र धर्म म्हणतात. तो पुत्र धर्म मानला नाही तर कैकेयी रामायणातून रामायणाच्या बाहेर आली नाही. रामायणात कैकेयीचं नाव कीर्तनकार घेतील, रामायणकार घेतील, पण त्यांनी समाजात वावरू शकले नाही. समाजात नावानिशी टिकू शकली नाही. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम, तिची उत्तम कीर्ती राहिली नाही. आजही कौशल्या, सुमित्रा नाव आहे, पण कुठे एखाद्या गावात गेल्यानंतर वाड्या वस्तीवर कुठेही जा, कुठे एखाद्या बाईचं नाव कैकेयी आहे का? खई आहे पण कैकेयी. 4-5 भाकरी खाणारी सापडायला आपल्याला. का नाही? पुत्र धर्म पाळला नाही. आणि जो धर्म पाळत नाही त्याला अधर्मी म्हणतात. मग हा धर्म कोणत्या याच्यात येतो? याला ग्रस्ती धर्म म्हणतात. 4 आश्रमापैकी ब्रह्मचारी. ब्रह्मचार्याचा धर्म कोणता आहे? ब्रह्मचारी जीवन भोकावी अक्षरी. ब्रह्मचार्य जीवनामध्ये त्याने अक्षराचा अभ्यास करावा. इतका अभ्यास करावा, एक शालेय अभ्यास करावं, नसतं मग पारमार्थिक अभ्यास करावा. पारमार्थिक अभ्यास केला तर शंकराचार्यापर्यंत पोहोचावं. पदवी निसी, दिलेली पदवी नाही. तुमच्या सगळ्यासाठी सांगतो, मलाही महंत पदवी याही कुंभमेळ्यात मिळायला तयार. माझ्या बाजू घेणारे बरेच संन्यासी शाखेची मंडळ आहे. ते म्हणले काय हरकत नाही, पण मला नाही लागत. म्हणजे संन्याशालाच महंत राहत असं नाही. महंत ही डिग्री आहे, ही प्राप्त करून घेता येते, पण करून घेतलेली वेगळी ना अभ्यासाने केलेली. म्हणून पदव्याला किंमत नाही. आणि म्हणून असणारी एखादी पदवीधर होईल. मला सांगा, पैसे कमायसाठी बुद्धी लागती? पैसे कमायला बुद्धी लागती का शिक्षण लागतं? काय म्हणणं इथं? पैसे कमायला काय लागतं? नाही लागत. पैसे कमायला फक्त बुद्धी लागते महाराज. भिरूभाई अंबानी 4थी नापाशी. पैसे कमायला बुद्धी लागते, शिक्षण लागत नाहीये. ज्याला पैसे कमायचे ना त्यानं बुद्धीचा वापर करा, आणि ज्याला शिक्षण करून क्वालिटी निर्माण करायची त्याने शिक्षण करा. विठ्ठल तुम्हाला वाटतं का
शिक्षण केल्याने पैसे मिळतात? कदापि नाही. भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे मिळत नाही शिक्षणावाल्याला. कलेक्टर घ्या, तहसीलदार घ्या, कोण आलाय कुठंतरी एकदा एक महिन्यातून एका तरी घोटाळा करावा लागतो, तेव्हा त्याला ते महिन्याभर पैसे पुरते. ड्युटीचे पैसे पुरतच नाही त्याला. बरं, पैसे कमायला बुद्धी लागते, क्वालिटी व्हायला शिक्षण लागतं. म्हणून तसा देव कमायला बुद्धी लागते. बुद्धीचे वैभव एका केशवराजे. जसं पैसे कमायला गरज आहे बुद्धीची, तशी देव कमायला गरज आहे ती बुद्धीची. म्हणून अन्य नव्हे तुझे एका केशवराजे, इतर वैभव नको आहे. आणि म्हणून ग्रस्ती आश्रमामध्ये आपल्या ब्रह्मचारी जीवनामध्ये त्यांनी क्वालिफाईड अभ्यास करावा, विचारपूर्वक अभ्यास करावा, भोकावी अक्षर. ग्रस्ती आश्रमाने काय करावं? तुकोब्राह्मणता जोडून या धन उत्तम. हा, तुका म्हणे ह्याचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळवायला. वानप्रस्थाचा धर्म कोणता आहे? संधी ही वियोग. वानप्रस्थ कवा होतो माणूस? ज्यांना मुलाला मुलं झाले आणि मुलाचे मुलंच नोकरीला लागले, आता तो काय झाला? वानप्रस्थ. आणि मुलाचे मुलं एकदा सर्व्हिसला लागले, कामाला करायला लागले का त्या म्हाताऱ्याने त्यांच्यातून अलिप्त राहायचं, वाहिली नाही, त्याच्यातच राहायचं. पण काय करायचं? त्यांच्या प्रपंचात लक्ष द्यायचं नाही. कोणी कोणी लग्नाला जाऊ, कोणी यात्रेला जाऊ, आपलं फक्त 2 भाकरी खायच्या, 2 ड्रेस वर्षात घ्यायचे, त्यांच्यात लुडबुड नाही करायची. याला वानप्रस्थ. आणि याचा चौथा अभ्यास आहे तो संन्याशी. आणि संन्याशाला काहीच नाही. मी माझी आठवण जयाचे विसरले अंतकरण, पारता तोची संन्यासी जाण निरंतर. म्हणून नारायण अक्षर किती आहे? 4 आहे. आणि आश्रम किती आहे? 4. मग ज्या आश्रमात गुन्हा होईल, आयन म्हणजे येणे, देव तिथं नीट करायला येतो. चला आता आश्रम धर्म तुम्हाला वर्ण आश्रम सांगतो. वर्ण आश्रमामध्ये सुद्धा आपल्या वाट्याला आलेली कर्म आहे. क्षत्रियाने क्षत्रियाचे कर्म करावी, वैश्याने वैश्याचे कर्म करावी, ब्राह्मणाने ब्राह्मणाची कर्म करावी. ज्याची त्याची कर्म जर आश्रम धर्मात केली नाही, जिथं घोटाळा होईल तिथं येतो. ते किती अक्षर आहे? नारायण. आणि हे आश्रम किती आहे? वर्ण आश्रम बी 4 आहे, आश्रम धर्म सुद्धा 4 आहे. म्हणून आयन म्हणजे येणे. इथं फेल गेलं तर पुरुषार्थ किती आहे? 4. आणि नारायण अक्षर किती आहे? मग पुरुषार्थ कमावताना काही घोटाळा केला, कारण अर्थ पैसा हा पुरुषार्थात येतोय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मग काम हा पुरुषार्थ अर्थ होतो. मग तू जिंकायचा सांगितला, मग तिथं जिंकित नसताना दुसरंच काही करत असेल तर हा धर्म होईल. म्हणजे आयन म्हणजे येणे. म्हणून आश्रम धर्म आहे, वर्ण आश्रम आहे, पुरुषार्थ आहे. 4 सांगितले. दिशा किती आहे? 4. आणखी सांगतो 4 मध्ये तुम्हाला. वेद किती आहे? 4. धाम किती आहे? सगळ्या धामाला जातो. पण ज्ञानोबरायची ओवी सांगू का? त्रिवेणी संगमी नाना आणि चित्त नाही नामी आधर्मी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आहे गरज. किती तुकोबारायण सुद्धा नारायण शब्द का शोधला? हा नारायण शब्द आयन मध्ये येतोय, महत्वाचा आहे नारायण शब्द. मी आता एक 6 महिन्यापूर्वी याचं कीर्तन केलं, तुमच्या माऊंद्याचं गंगापूजन म्हणते त्याला. सुंदर कीर्तन झालं तर ते गाडीपाशी आला, मला वाटं लावायला. आणि मी म्हटलो मस्त कार्यक्रम झाला आपला, तुम्ही सगळ्याला खुश केलंय. पण एक गोष्ट आहे, तुमची आई दिसली नाही कार्यक्रमात. तिचं आपलं पटत नाही, ती वाहिली राहते. सप्ताह कार्यक्रम काय होता? आणि इथं सकल तीर्थाची किती तीर्थयात्रा केल्यानं आई बाडला जीव नाही लावला तर माना हलू नका. सुनाबाई इथल्या गाव आहे, गावातले तरी गावातल्या जर सासऱ्याला जीव लावला तर आम्हाला दुसरीकडे सांगता येईल ना. माझ्या गावात एकही माणूस पोरायतून वाहिली नाही, स्वाभिमान ठरण गावाचा. पण असं कुठं हे घरची बहीण शेजारची बहीण पिन कहून लागली, आपल्याच ऐकत नाही तर कुठं सांग. म्हणून आधर्म, म्हणून भगवंत ज्या ज्या टायमाला आधर्म होतो, मग हा घडला कुठं? सुरुवात कुठून झाली? रामायणामध्ये. सुरुवात कुठं झाली? कृष्णामध्ये. कशी झाली? कृष्णामध्ये उग्रसेन नावाचा राजा आहे, कुलवाने गुणवाने ज्ञानवाने. व त्याच्या पोटी बिलिंदर जन्माला आलं पोरग. त्याने बापाला पदाच्युत केलं आणि आपण गादीवर बसला आणि आपल्या मनाने राज्यकारभार केला. राज्यकारभार संसारात स्वतःच्या मनाने करायचा नाही. हे ते वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविती ये अनुष्ठिती सामान्य सकल. वडीला राज्य करत होता, मग वडिलांनी सांगेल प्रमाणे राज्य जर केलं असतं तर कंस राहिला नसता, महाराज देव झाला असता. पण त्याने स्वतःचा स्वाभिमान व्यक्त केला आणि त्याने फक्त साधन मिळवलं, पैसा. आणि त्या पैशाच्या हवेच्या पोटी त्यांनी सगळे धार्मिक कार्यक्रम बंद करून टाकले. कारण धार्मिक कार्याला पैसा खर्च होतो.
आणि ते कळून येत नाही. याचं फळ मिळतं का नाही दिसत नाही ना. समजा एखादी नोकरी केली तर पगार दिसतो, एखादं काम केलं तर पैसा दिसतो. आता हे दिसतं का काही? तुळशीला पाणी घातल्यानं काही दिसतं का? नेहमी फक्त तुळस हिरवीगार. काय करतात तिला हिरवीगार? त्याच्यापेक्षा कडोळ्याची झाडं त्याच्यापेक्षा जादा हिरवीगार आहे. ते तर गायला खाऊ घातले तर गाय दूध तरी ती 10 लिटर. दिसत नाही ना. आणि जिथं दिसत नाही तिथं पुण्य आहे. आता आम्ही वारीला गेलो, आम्हाला लोक म्हणते की बा दरवर्षीच काय वारीला, याला आम्ही म्हणतो दर महिन्यालाच काय वारी. ती दिसत नाही पुण्य, पण ते पुण्य फार वेगळं आहे. मला म्हणजे दिसतंय ना त्याला आम्ही गुंतवलं. जे दिसत नाही त्याच्या पलीकडे काहीतरी जग आहे. जे दिसत नाही त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. जे दिसत नाही त्याच्या पलीकडे आम्हाला जायचंय. तेव्हा कुठं आमची विचारसरणीमध्ये आम्हाला सुटेल. मागिल्याची आस टाकून या. आणखीन एक प्रमाण सांगतो. विठाला 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 आपली याचा विसर पडा आणि गोविंद कळा. आपली याचा विसर हा विसर पडला पाहिजे, तेव्हा कुठंतरी पुढचं सापडेल. आणि म्हणून नारायण शब्द इथं लागू पडतो. जेव्हा जेव्हा जिथं विसर पडत नाही त्यांना नीट करण्याकरता अवतार होतो. म्हणून आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. आता तुम्हाला गस्त्याश्रमाचा धर्म सांगतो छोटका, कारण काल्याच्या कीर्तनात धर्म शब्द नाही बोलायला लागतं आणि चरित्रही सांगायला लागतं. लय अवघड असतं. चला ग्रस्ती आश्रमाचा धर्म सांगतो. दोघं पती पत्नी अग्नी देव ब्राह्मण यांच्या समोर काय केलेलं आहे? आपण वियोबंध केलेला आहे. केल्यानंतर आपला एक विधी असतो. तुम्ही मला 5 घास घाला, मी तुम्हाला 5. सगळ्या धर्मात आहे, काही धर्मात हे मला माहित नाही, पण आपण दैनंदिन जीवनात पाहतो एकामेकाला का घास घालायचे. तुम्ही मला जीव लावा मी बी तुम्हाला. मग मला सांगा अशी कोणती म्हातारी ती म्हाताऱ्याला मरेपर्यंत जीव लावती का पोरायची बाजू घेते? याने ठरलेलं आहे लहानपणी पप्पा गेला, पप्पाने एकदा दान दिलं की काही दिवस फक्त त्यांच्यासारखं कोणीच नाही. एकदा ते कामातून गेला का पोरा हो काय नादी लागता म्हाताऱ्याच्या. पुढं धर्म पाळला. तुकोबरा म्हणतात एकटीशी धर्म पाळत नाही, सामुदायिक धर्म पाळत नाही. आणि जब जब होई धर्म ज्ञानी तब तब हरिले विविध शरीर. म्हणून तुकोबरा धर्म रक्षावया अवतारी आपुल्या पाळीशी धर्माचं रक्षण आहे. आणि त्या रक्षणाकरता म्हणून उग्रसेन नावाचा राजा त्याचा असणारा पोरगाने अधर्म केला. मग काय अधर्म केला? पापी जे अभक्त दैते जे माजले धरणीशी झाले ओझी त्याचे. मग ते ओझं तयार झालं आणि मग भगवान अवताराला आले. मग आले कुठं? मथुरेशी. आणि गेले कुठं? नंदाच्या घराला. मजले हे गोकुळाला. गोकुळात भगवान आले आणि गोकुळात आल्यानंतर त्या दिवशी रात्री 4:30च्या नंतर सगळ्या गवळणीला कळलं आणि मग एक एक गवळण सांगायला लागली. आणि त्यांनी जो उत्सव केला तुकोबार आहे त्या उत्सवाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. म्हणून नरनारीला आनंद झाला. गाणे गायली, गीतं गायली, भजनं केली, गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली आणि त्या दिवसापासून उत्सव मोठा झाला. त्या उत्सवाचा आनंद सगळ्या गोकुळामध्ये पंचक्रोशीत पोहोचला. आणि हीच बातमी उग्रसेनाचे सुपुत्र कंस मामाला कळलं आणि त्यांच्या लक्षात आला आपला वैरी जन्माला आला. त्यांनी पुतना नावाची राक्षसीन पाठवली. तुकोबारा म्हणतात नामदेवरायचं प्रमाण आहे. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणी स्वरूपा सुंदरी देवांगना जायची. इतकी नटून आली ती. कशा करता नटून आली? कृष्णाला मारायला. माणसानं देवाला भेटायला जावं नटून का मारायला? तुकोबारा ज्ञानोबरायची उभी आणतो. कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्राच हे तर नामच नाही पापाचे ऐसे केले. माणसाने कीर्तनाला जाताना नटून जावं. कीर्तनाला जाताना काही लोक कीर्तनाला आले लय गरमत म्हणून बनवणारच येत. लग्नाला जाण बनवणार तिथं काय जिथं देव आहे तिथं त्याच्यासारखं नटून गेलं पाहिजे. कीर्तनात तिथं नाही नटत लोक. लई गरमत मग लग्नात काय गरमत नाही. कापलीच मंडळ प्रार्थना तिथं नाही ना कडक इस्त्री करून जाते. जिथं नटायचं तिथे नटत नाही म्हणजे अधर्म आहे. चला माझा मुद्दा लागलाय. आणि म्हणून पुतना कंठक मुक्त केली. पहिली बाई मारली. मला एकाने प्रश्न विचारला बाई का मारली? त्याचं कारण आहे रामावतारात बाईच मारली आणि कृष्ण अवतारात बाईच मारली. पहिली तिथं त्रिजटा मारली आणि इथं सुरपणा का मारली. तिथं नाक कापलं तिथं. पण घाला हा तुम्ही विठाला 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 विठाला
पूजा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिते ती पूर्वाई म्हणे साधूची पूजा आधी करावी लागते. आपण उभा रूप नाही आपलं वीट उभा रूप नाही मी सांगतो तुम्हाला कवा घालायचं. आता 2-3 वर्ष झाले लक्षात ठेवता तुम्ही. गाई का मारली तुम्ही सांगा. 1000 गाई मारणार एखादा कसंहीच मारलं तर काय वाजलं. जन्माला राक्षस घालणारीच मारली तर राक्षस जन्माला इथे का भगवंतान पाकी ते शोधलं. म्हणून पुतना कंठ कमुक्त केली. पुतना मारल्या गेली. भगवान थोडे मोठे झाल्यानंतर रांगायला लागले. रांगताने कसं रांगतात असे संत वर्णन करतात. तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तो म्या देखीला सये म्हणजे माझ्या मैत्रिणी तो रांगतो. रांगताने काय केलं ग. एका हाती लोण्याचा गुळू मुकमा केले आळू माळू चुंबन घेता परिमळू नवनीता जागे सये. ती तिच्या मैत्रिणीला सांगायला लागली अगं तुला माहिती का ग काय अगं बाळ खूप रांगते. मी नेहमी सांगतो लहान पोरही रांगते आणि म्हातारी माणसंही रांगते. पण लहान पोरं रांगायला लागले का गोंडच दिसते आणि म्हातारी रांगायला लागली तर भीतीत नेऊन द्यासा वाटायचं. ते रांगणारं पोरग पाहिलं इतकं सुंदर रांगत होतं. मग हिना तिला सांगायला लागलं. मग काही त्याला पाहण्याकरता काय करायला लागल्या. भरला ओलांडून रिता करी गट भरला ओलांडून रिता करी गट भरला ओलांडून रिता करी गट भरला ओलांडून रिता करी गट. मिस पानियाची गोविंदाची चट मिस पानियाची गोविंदाची चट पाळीयाचे गोविंदाची संगत पाळीयाचे गोविंदाची संगत. चाले जडा जडा ओसांडोनी वाट चाले जडा जडा ओसांडोनी वाट चाले जडा जडा ओसांडोनी वाट चाले जडा जडा ओसांडोनी वाट. पाहे परतोने उभा तुझी नितव पाहे परतोने उभा तुझे हो पाहे परतोने उभा तुझी नितव पाहे परतोने उभा तुझी नितव. चाळाला वेला गोपी गोपाला चाळाला वेला गोपी गोपाला चाळाला वेला गोपा गोपीनाथ चाळाला वेला गोपी गोपनाथ चाळाला वेला गोपी गोपनाथ चाळाला वेला गोपी गोपनाथ चाळाला वेला गोपा गोपनाथ चाळाला वेला गोपा गोपीनाथ. महाराज म्हणतात निडोबाला वर्णन करतात. बाबा रे त्याला पाहण्याकरता भरलेलं भांड रितून द्यावं. मग रितलेलं भांड मग ते कोणतं भांड हे भांड रित करून जात होते त्या आपण हे भांडे रिते करून म्हणून भरला ओलांडून रिता करी गट मिस पानियाची गोविंदाची चट. निमित्त पाण्याचं आहे पण गोविंदाला पाण्याची चट आहे. असेच एका गवळणीने त्याला रांगताना पाहिलं आणि पाहिलं पण ती चालली कुठे होती. गवळणीचा हाट निघाला मधुरेच्या हाटाला गी. ती गवळणीचा हाट म्हणजे बऱ्याच गवळणी चालल्या होत्या आणि ते काना रांगताना त्या पाहिला. सगळ्या गवळणी गेल्या बाजारला. ही बाजारला गेली पण ती बाजारला गेली पण ज्याच्यासाठी गेली तेच विसरून गेली. मै भुली घर जानी वाट गोरस बेचने आई हाट कानारे सबही विसरू देखे गोपाल. तिनं एक पाय असा ठेवला आणि तिची मैत्रीण विचारायला लागली का ग पाय काऊन टिकत नाही. ती म्हणली कहा पग दारू देखे आणि राम. तिनं पाहिलं बाकीच्याने बी पण फरक आहे. एकाड याईने पाहिलं पण तेवढ्या पुरतं अंतकरणात साठवला नाही. हिनं पाहिलं
पण तिनं अंतकरणात साठवला. तिची वृत्ती तशी झाली. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे तुका म्हणे असे जन नाही का न तै ठाई. तिच्या जीवनामध्ये असे बदल झाला म्हणून त्याला रांगायला पाहायला लागले. आणि रांगण्याची वार्ता नुसती मथुरेपुरतं राहिली नाही किंवा पृथ्वी तत्वावर राहिली नाही, कैलासापर्यंत वार्ता गेली. कैलाधीश भगवान म्हणले आपला पूर्ण अवतार भगवान कृष्णाला रांगतो म्हटलंय. हो, मग भगवंताने लहान रूप कसं घेतलंय, कसा रांगतो म्हणून पाहावं. मोठी माणसं कशी वागतात हे पाहण्याकरता मोठी माणसं येत असतात. शहाणी माणसं त्याला म्हणतात. जी शहाणी असतात ती कधीच गल्लीत भांडत नसतात, मिटवण्याचा प्रयत्न. म्हणून कसा रांगतो म्हणून पाहण्याकरता भोले बाबा कैलासाहून येतात. सकाळचा टाइम आहे, कानाला नेटकंच मासाहेबांनी झोपू घातलेलं आहे आणि गुडगुडीसारखं डमरू वाजल्याबरोबर नंदाराणीने कवडू घडलं, भोले बाबाला पाहिलं आणि त्यांचं स्वरूपच असं होतं. गजचर्म व्याघ्रंबर कंठी शोभे वासुकिहार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. भगवंताला असा आनंद झाला होता, हर्षयुक्त. आता मी कानाला पाहणार. यशोदेने कवडू घडलं आणि एकटी बाहेर आले. ते म्हणले कोण तू? ते म्हणले मी नंदाराणी. बरं म्हणजे काना तुझा मुलगा ना? हो, मग मी तुझा मुलगा पाहायला. ते म्हटले जमणार नाही. का? मी तुम्हाला फळं देते. ते म्हणले मी घेणार नाही. अहो तुम्हाला मी शिजलेलं अन्न देते. ते म्हणले मी घेणार नाही. तुम्हाला सोनं चांदी देते. ते म्हणले सांगितलं ना मी घेणार नाही. मग काय पाहिजे? काही नाही, तुझा मुलगा माझ्या मांडीवर घ्यायचा. ती सांगितली भोले बाबा तुम्हाला काही कळतंय का? काय झालं? अहो माझा मुलगा इतका खोडकर आहे, जर यदा कदाचित तुम्ही त्याला कडेवर घेतलंच तर त्याला पाय रोवून भरायची सवय. आणि त्याला असे पाय दिले, तुमच्या कमरावर साप आहे आणि त्याला रग लागल्यावर ते सोडून देईन. आणि तो चावा कोणाचा घेईन? ज्याला पाय दिले त्याला. आणि त्यानं वरून गळ्यातल्याला हात लावला आणि वडील तर त्याला मग पोत पडायची सवय. म्हणून हात जोडते, मी पोरग दाखिणार नाही. भोले बाबा म्हटले मी पाहिल्याशिवाय राहणार नाही. दोघाचा वाद विकोपेला. नंदाराणी म्हणजे कसा पाहत होता पाय? कडी पक्की लावली. तिनं कडीत लावल्या. जुन्या काड्या अशा काड्या होत्या, सरकाईच्या काड्या नव्हत्या म्हणून लोक सरकत नव्हते. जेव्हापासून या काड्या आल्या ना तेव्हापासून कोणी इकडंच सरकत. निवडून इकडून येतं दुसऱ्या पक्षात जात. आपले मत वाया घालते लोक. तरी काय म्हणते गेले वाया. 3,000 रुपये मिळले ना आपल्याला. म्हणून तो काळ कडीचा होता, पक्क्या कडीचे असल्यामुळं बाजूला जात नाही. मुद्दा लांब जाईल. नंदाराणीने कवड पक्क लावलं, कानाला घेऊन बसली. भगवंताने विचार केला माझ्या आईला कळत नाही, भोले बाबा मला पाहण्याकरता आलेले. योगी हा दुर्लभ आहे, तो मी आहे. योग्याच्या मानसी उमरडूनच आहे. योग्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी भोले बाबा म्हणतात माझं दर्शन झालं नाही, पण मी ज्यांच्या दर्शनाची आस करतो, राम पूजी सदाशिव, सदाशिव पूजी राम, मला त्यांचं दर्शन होतं. नीनं का कडी लावून घेतली? आणि भगवान म्हणतात माझ्या आईला काय कळतंय? कोण आलंय मला पागण्याकरता? किती मोठा श्रीमंत माणूस आला, कुठं कळला मग आम्हाला? तर श्रीमंत भगवान आहे, दिगंबर अवस्था आहे, योग्याचं ब्रह्मशून्य आहे, मुक्तात्मा परिपूर्ण आहे, या विधेयी साधू आहे. म्हणून आईला कळत नाही, आईनं बंद केलंय. भोले बाबा विचार केला ही तशी दाखवणार नाही म्हणून डमरू सोडून दिला. शंकी वाजायला लागली, शंकी किरकस वाजायला लागली. एक पाय वर केला आणि त्याला तांडव नृत्य म्हणतात, रागाचं नाचणं. इतके रागात येऊन झिंजा मोकळा सोडल्या, आवेशाने नाचायला लागले, धड 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 वाजायला लागले, भुतळे वेतळे नाचायला लागली. आणि हे मन यशोदाला वाटलं काय करावं. भगवंताने आपल्या आईच्या अंगावर मायेचं अस्त्र टाकलं आणि गरुडाला हाका मारली. गरुड प्रगट झाला. काय म्हणणं? ते म्हणले याला आपल्याला रूप दाखायचंय, पण हे भूत वेतळे हे सगळ्याच्या लायकीचे नाही ना, ज्याला दाखवायचं त्याच्यासाठी. मग काय करतो असा पुढं नाचत चाल, मी तुझ्या मागे रिंगतो. त्याला फक्त रांगताना पाहायचंय ना भोले बाबाला. मग असं मला पाहिला, मी तू पुढं चालला की मी तुझ्या मागे चालेल. कडी उघडायची, तो वाट्यावर जायचं आणि मी आतून नुसतं रांगायचं इकडे तिकडं. तो पाहिला, तो असा स्थिर झाला की तू त्याच्या कमराकडे पाहायचं. गरुडा कामच झालं. ते म्हणे कमराकडे कोण पाहायचं? ते म्हणे तो वैरी त्याच्या कमराला आहे. आणि एकदा तू त्याच्या कमराला पाहिलं की ते ढिल्ल होऊन खाली निघून द्या.
माया बैल भीती काय याची मा पोरग धरीन त्याच्यावर उभा राहील ते निष्ठून गेलं मी म्हणा आता पाहिलं ना मग मी त्यांना वाटं लावून देईन दोघांचं ठरलं गरुडा पुढं भगवान असे रांगतात यशोदाला आनंद झाला माझं पोरग कसं पाखरा संघ खेळताय पण तिला माहीतच नव्हतं हे निमित्ताचा धनी आहे आणि यशोदा कामाला लागले गेली कवड उघडल्या गेलं गरुड पुढं गेला गरुड वट्यावर उभा राहिला आणि भगवान रांगायला लागले भोले बाबाने असे पाहिलं स्तब्ध झाले पाहिल्यानंतर भगवंतानं खुणवलं गरुडानं फक्त त्याच्या कमराकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर नागाने गरुडाकडे पाहिलं आणि गरुड नागाला म्हणायला लागला मेरे अंगणे मी ए बाबा हो तुमचं काय काम आहे अरे आणि त्याने सोडून दिलं यांनी वरच्याला सांगितलं उडी मारा हे दोघं निसटले काहीच राहिलं नाही दिगंबर अवस्था झाली आणि भगवान सांगतात पाहिलं का मी खरं आहे का खोटा आहे आणि भोले बाबाला काढून दिलं तेव्हापासून भगवान फक्त भोले बाबा रास क्रीडेच्या टायमाला आले तुम्ही जर वृंदावनला गेले तर अर्धा नारी नटेश्वरी विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे भगवान पहिली खोडी केली भोले बाबाला आपलं रूप दाखवलं तो ज्ञानोबा म्हणतात एवढ्या दुर्लभ तुम्या देखिला साधनी पाहता पाहता मनानं पुरे धनी देखिला माय देवाचा देव फिटला संध्य फिटला खरंच हा भगवान विष्णू आहे आणि खरंच हा कृष्ण हा संध्य फिटला अशा प्रकारचे बरेच राक्षस आडी झाले पुढं सरका विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आपला मुद्दा लांब जाईल अशा प्रकारे या किडा करताना आणखीन काय केलं महाराज म्हणतात काग बगरिठा मारिला बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडवी आणखीन काय केलं देखलासे माती खाता दाव्याने बांधी माता आणखीन काय केलं रांगत रंगणी चोरीत लोणे धावून धरती गवळणी रे बांधी ती चरणी देती घराने आता भगवान थोडे रांगता थोडे खोड्याही करायला लागल्या मग काय खोड्या केल्या पाहते गवळाने तव ते पालते दुधाने तव ते पालते दुधाने तव ते पालते दुधाने पाहते गवळाने तव ते पालते दुधाने हा पालते दुधाने ते पालते दुधाने नंदाची पोरे आजी चोरी केली खरे म्हणून छोट्या मोठ्या चौरेकर मोहायला लागलं भगवान आता मात्र आणखीनच थोडं वेगळे वागायला लागलेले आपल्या गोपाळाला सांगायला लागले यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी मग सगळ्या गोपाळाला ठरवलं भगवान आता मोठे झाले आणि चोऱ्या करायला लागले खोड्या करायला मग खोड्या काय केल्या त्याची तिसरी आली गबाई धावणी येणे गबाई काय केली करणी पतीची दाढी माझी भेणी दोन्हीची गाठ बांधुनी गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा कान एक म्हणायला लागली यशोदे हिचं काय ऐकत हिची गाठ बांधली म्हणून एवढा रागत अगं आमचं म्हाताऱ्याच्या डेअरीवर नुसता ढेरीवर डियारा फोडला ती म्हणली म्हातार माणूस होतं जाऊ दे पण तुला माहिती आहे का अगं आमचे सगळे वासर सोडून दिली यशोदा म्हणली तुम्ही काही तोंडाला आलं म्हणून बोला तेव्हा अगं माझं पोरगच 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे का लटकीचं घेता आळग गोकुळच्या तुम्ही आळ कशात घेते यशोदा म्हणले कोण म्हणतं नाही तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गोकुळच्या नारी ओढाळ शब्द कुठं लावायचा माहिती तुम्हाला न ऐकणं जसं एखादी मुलगी माहेराला आली ना तिची आई म्हणते बघ तुला नवीन ब्लाऊज घेऊ का ती म्हणते ना मागच्या बाहेर घेतला आता नाही मग तुला काही करू का ती म्हणते नको आता काही नको तुमची दहीन चाललेली काहीच घेत नाही काहीच नाही घेत आणि निघायला आलं म्हणते मग मी एवढी फुकणी घेऊन जाऊ का ग याला ओढाळ म्हणायचं काही नको ते फुकणी घ्यायला पाहिजे मग तुला वाटतं जाऊ एवढी फुकणी घेऊन पण नेही नसती सोडणारच नाही याला ओढाळ शब्द म्हणतात म्हणून तुम्ही ठाईच्या ओढाळ ग गोकुळच्या नादी एक गवळण म्हणली यशोदे तुझ्या पोरग तुला गोड वाटत तुला गोड वाटे पण खरं सांगू का मी धरून आणून दाखवलीवर यशोदा म्हणी काकी तुम्ही जर धरून आणलं ना तुमच्या देखत कानाच्या 2 तोंडात देईन त्याने आईकडे पाहिलं आई काय म्हणायला लागली अरे मी म्हणा लागत असतं भांडणं मिटूस तर म्हातारी म्हणले तसं नाही
म्या धरून आणल्यावर तुला 2 तोंडात आणायच्या आणि मी तोंडात आण. ती म्हणली तुमच्या आधी मी आणि म्हातारीच्या डोक्यात तेच फिट झालं. मी धरून नेईन आणि 3 तोंडात आणल्या की मी तोंडात तोंड आहे. भगवंतानी विचार केला, जर म्हातारीच्या आपण हाती लागलो नाही आणि जर म्हातारी आली नाही तर जन्म घेणे लागे. हिची वासना शिल्लक राहील. हिला मला मोक्ष द्यायचा आहे ना, कारण हिला फक्त मोक्षासाठी तयार केलंय मी. म्हणून भगवंत दुपारच्या भरी म्हातारी चष्मा लावून आपले दाणे निसत होते, दळण करत होते. भगवान घरात घुसले. म्हातारीनं आपला असं डोळे लावून घेतले. त्याला वाटलं हिनं पाहिलंच नाही, हिला वाटलं त्यानं मला पाहिलं नाही. ते घरात गेलं, म्हातारीने घेतली कडी लावून आणि लागली त्याच्या माग. आता तर पोरग का ऐकत का, ते तिला म्हणते धर्माला पुन्हा पळायचं, धर्माला पुन्हा पळायचं. म्हातारी दमून गेली, काही आवडलं नाही. वाड्यात म्हातारी दमून गेली आणि मग म्हणते, कृष्णा हाती लागणार रे, मी म्हणले होते तो महिला 2 तोंडात देईन. धरणं मला धरलं. तिला त्यानं हाताला धरलं, कवड उघडलं, निघाली म्हातारी. निघाल्याबरोबर भगवंताने अजब करणे केले. आपला हात सोडून दिला आणि तिच्या नाताचा हात तिच्या हातात गेला. घरी म्हातारी चालली पोराला उडीत. ते पोरग म्हणत, आयो मला कुठं चाललं, मला शाळेत जायचं. ते गप मेल्या, तुला कसं काय सोडलं, तू काय शाळा माईच्या हातात 2 तोंडात दे. बाकीच बाय म्हणत्या, जर पहा कोणाच्या तोंडात देतात तुमचाच नातू ना, याशी वाकून पाहिजे. तिला दिसायचा कृष्ण आणि बाकीच्या बाहेर दिसायचा दुसरा. यशोदेच्या अंगणात गेली. यशोदे कवड उघड. पाय आता कसा धरून आणला, तो बोली केली होती ना आधी, तू 2 तोंडात आणीन मग मी तोंडात पाय धरून आणला, आता हान 2 तोंडात. हे मध्ये खेळत होते. म्हणले, आयो आपली ती म्हातारी आली ना मला धरणारी, ती म्हणे तू इथं आहे, कशी तोंडात हानी पाहते ना, मीच तिच्या तोंडात आणते. आणि तिनं कडेवर घातला, कडी उघडली आणि तिनं पाहिलं तिच्या कडेवर. आणि कोणी घरी सांगायचं नाही, तुळशा आत हरी बाहेर हरी, हरीने घर गेले. इतक्या आजब लीला भगवंताने केल्या. विनोडी गवळणी येती नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. हे बाई आम्हासी पाभिना, यशोदे बाळ तुझा काना, पोटवरी सोसू धिंगाणा. विठोबा रखुमाई रे, सगळ्या गवळणी म्हटल्या. यशोदे आता फार झालंय, तुला खरं सांगितलं तर तू म्हणते तुम्ही 12 घरच्या 12 आहे. या सगळ्या गोष्टी म्हणून या सगळ्या खोटं तुला वाटतं ना, आम्ही आता जातो. तरी कानाने एक खोडी केलीच. एक खोडी केली. एक म्हातारी शहाणी होती, तिनं सांगितलं, हा यशोदेला सांगून काही ती ऐकत नाही. मग त्याच्यापेक्षा मा असं म्हणणं आहे, तुम्ही 2 नवरा बायको जा बघ माहेरालाच राहायला. त्या बाईला एवढा आनंद झाला, सासूना म्हणा 2 जण राहायला जावं. तिनं सकाळी तांगा तयार केला, त्याच्या संसारोपैकी साहित्य टाकलं आणि निघाले 2 नवरा बायको सकाळी. भगवंताच्या लक्षात आला, असं एक जर गवळण गाव सोडून जायला लागली तर आपल्या गोकुळाचा आनंद कमी होईल ना. म्हणून भगवंतानं तिला मायवी ताण लावली रस्त्याच्या कडेला. वक्ते महाराज फार गोड सांगायचे. आणि तहान लागली ती आपल्या पतिदेवाला म्हणायला, घ्या बा सकाळी लवकर उठवले, सगळं काम आवडता म्हातारीचा स्वयंपाक करून ठेवला, आपलं गाडी सामान टाकताना खूप वेळ झाला आणि म्हणून मला तहान लागली, पाणी आणा बरं. ते म्हणले तू पहिलं धरून राह, मी पाणी आणतो. ते पाणी आणायला गेलं तर वरलं दुसरा ते तांगा हाणायला लागला. तो पाणी घेऊन आला, तो त्याला वाडावाडी करायला लागला. गाडीतून तिसरा त्याच्यात झाला, असे 6 झाले. तोपर्यंत गाडी काही
सासूरवाडीत पोहोचले. पाहुणा बैल सोडायला आल्यानंतर सासरा म्हणायला जावई म्हणाला मामा ढवळा बैल पक्का बांधा कारण हे याला मारतो. तो लोक ते जावई घाल. दुसरा आला मामा त्याचं काय आहे का काळाच बैल मारून राहिला आता ढवळा गरीब झाला. पाहुणा म्हणतो एक घरी गेला एक इथं सांगू राहिला भानगड काय. एक चहा पितो एक वट. त्या बहिणी म्हणजे त्या मुलीची बहीण शाळात चालली होती. तिने एक दाजी घरी चहा पिताना पाहिला आणि कल्लीत पाहिला. ती जशीच पळत आली ना आपल्या बहिणीला म्हणाली आपल्या आकाला दोन आपल्या आकाला दोन ते होत काही नाही तर तिसरा दिसला आपल्या आकाला काही शास्त्र कारण 6 नवरे नाशी 6 झाले. आणि मग तिनं पाहिलं आईला सांगितलं आई बाबा आता काही खरं नाही. लोक नाव ठेवण्यापेक्षा मी पुन्हा गोकुळात जाते ही त्याचीच करणे वाटा ना. जे यांचा धिंगाणा नंद बाबाच्या वाड्यात गेले. भगवान मांडीवर बसेल होता. नंदराजाला कृष्ण म्हणायला लागला बाबा बघ या बाईला किती 6 नवरे झाले एक सारखेचे. ती बाई त्याला म्हणायला लागली मी कौनाची मद सांगा कोणी वऱ्हाडी नालिया वऱ्हाडणी. कोण तो नवरा कोण ती वरमई कोण तो मंडप. असं कोणता मंडप होता एका टायमाला 6 नवरे करून त्याला 5चं वर्ण नाही पण 6वा कुठून आला. मी कौनाची मद सांगा कोणी. भगवान नंदराजा म्हणते मी तरी कसं सांगू आता. भगवान कृष्ण म्हणले बाबा मलाही राज्यकारभार आला पाहिजे मलाही शिकवलं पाहिजे मग मी हा न्याय देऊ का. ते म्हणले दे बरं तू कसा न्याय द्या. म्हणले बाई तू कौनाची मद सांगा कोणी. मी सांगतो तू कोणाची. ती म्हणले सांगावर कोणाचे. काही नाही तुम्ही घराला निघून जा. ती निघून गेली. आणि 6 जण आहे तुम्ही हो कोणाची. जो म्हणतो माझी तो माझी. ते म्हणले ह्या भीतीवरून त्या भीतीवर जो उडी मारीन या घरावरून त्या घरून वाढण्याला सारखी 40 फुटाचं अंतर होतं दोन्हीच्या मध्ये. या घरून त्या घरून उडी मारीन त्याची. हे 5 तयार झाले निमाई होते ना. जे खरं होतं ते म्हणे भाऊ टंगड मोडण्यापेक्षा नाही केलेली भरी तसं नाही ना. ते नीट घराकडे निघते म्हणे आपल्या पाय नको पण पाय मोडून घेत नाही. 5 वर झाले. भगवंतानं वर हात केला आणि नंदराजा विचार कृष्णा काय झालं. ते म्हणे वर काहीच नाही राहिलं त्याची खरी त्यांनी ज्याचा खरं आहे ना त्याच खरं हा फक्त लोकांचं दम. म्हणून अशा प्रकारे मग मात्र गवळणीमध्ये एकच वार्ता झाली. त्याला सोडून गेलं इज्जत जाती नाही. त्याला सोडलं काही इज्जत गेलीच. आणि म्हणून गवळणीने आता मात्र घराणे सांगून द्यायचे बंद झाले. पण भगवंतालाही कळलं आता गावात राहायचं नाही. पण चौरे कर्मही सोडलं होतं. सगळं कार्यही संपलं होतं. आता जे काही वनातलं कार्य होतं ते करण्याकरता भगवंताने आणखीन काही खोड्या केल्या. त्या सगळ्यात शेवटची खोडी केली आपल्या घरची. आणि प्रचिती ती आली यशोदी. यशोदा म्हणली मी म्हणत मला मोठं वाटत पण तिच्याच घरी तिच्या डेऱ्यात घुसलं आणि रवीनं रवी हाती लोणी येऊनच गेलं नाही. तिनं मग गरम पाणी घालून पाहिलं हात घातला तो जावळाची येणी सहित वर आली. तिने काय करतं तू गरम पाणी टाक मी कोपऱ्यात घुसलो तू लोणी खात होतो. तिला कळून चुकलं एवढ्या डेऱ्यात एवढा मोठा बसू शकतो. त्या पद्मपुराणात एक छोटीशी गोष्ट आलेली आहे विश्वासावर. एका भक्ताला नारदाला विचारलं नारदा तुम्ही कुठून आले. ते म्हणे वैकुंठ. काय करत होते देव. ते म्हणे हत्ती आहे ना सुईच्या दोरीतून ओळीत होता म्हणजे सुईच्या भसक्यातून हत्ती पलीकडे घालीत होता. त्या भक्तांना चटकन नारदाच्या पाय पडलं. म्हणे करू शकतो. दुसरं त्याला म्हणे कस काय शक्यच नाही म्हणे. शक्यच नाही म्हणे. नारद म्हणे त्याला काय नाही करता येत काय नव्हे केले. तो सुईच्या बोसक्यातून हत्ती बी घालू शकतो आणि सुईच्या शब्दातून हत्ती सुद्धा काढू. तू काही करू शकतो. तू काही करू शकतो. तुम्ही म्हणाल काय काही करू शकतो. काही नाही ना. 11 वाजून 10 मिनिटं लोक चांगले बोलले आणि एकच ढाळ झाला केलं त्याला. काही करू शकतो त्याला काही करते. म्हणून इथं विश्वास आहे. म्हणून सगळ्या गवळणीने ठरवलं. यशोदेला प्रचिती आली आणि यशोदेने कानाला सांगितलं आता गावात राहायचं नाही. भगवान म्हणले मला सुद्धा मान्य उद्या जाईल मी राणा संगे घेऊन गोवर्धना. भगवान रानात गेलेले. रानात गेल्यानंतर यशोदेने त्याला खायला करून दिलेलं आहे. वांग भाजून भरीत करी
परी कांद्याची कोशिंबिरी, साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी कडू दे मोठी, नाही आडवी तर गुळासाठी, यशोदा घराकडे चाल, मला हजीव घाल. अशा प्रकारचं जीवन करून दिलं. वनात गेले भगवान. सगळे गोपाळ खेळायला लागले. आबक दुबक तिबक पोरा, खेळ इट्टी दांडू पोरा, खेळ इट्टू दांडू हमामा पोरा, नाना परी तुकोबारा म्हणतात. खेळ खेळले पण याच्यावर डाव येत नव्हता. सगळे गोपाळ म्हणले हा जरा बेकार माणूस आहे, आपल्याला खेळायला लावतो पण याच्यावर डाव येते. मग सगळ्या गोपालांनी एक कुभांड रचलं आणि ते कुभांड नामदेवरायांनी सुंदर रचलं. पाहिजे नामदेवराय म्हणतात माहिती आहे तुला आशेचे एकदा. ते म्हणले काय? बैल चुकला तुझा मोरा, सांगू गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा, कानोबा रे निवडिया पुरे गोधली. हे कानोबा, कारण तसं तर भांडता येत नाही ना, ज्याला भांडता येत नाही ना आणि ज्याला भांडता येतं पण भांडायला चान्स नाही मिळाला का ते काय तरी भांडण काढी, कशान तरी काढी. मग आता याला भांडवत काही बाजूला जात नाही ना. मी यांनी खूप भांडत असलं आणि एक गवळण बोबड्या गवळण तो म्हणायला लागला तुला माहितीये का आशेचे गादा यशोदामायाने मऊ मऊ खिरू जे केला रे बा, सगळ्या पोराला 2-2 वाट्या दिली, मलाच आधी वाटी दिली रे बा. जाई बा कृष्णा तुला सांगतो तुझी संगत नाही भली रे बा. अशा प्रकारे सगळ्यांनी त्याला बाजूला काढलं. निवडी आपली गोधने, भगवंताने आपली गाय बाजूला घेतल्या. कळंबाच्या झाडाखाली थांबले. गोपाळ मस्त खेळत होते आणि भगवान त्यांच्याकडे पाहत होते आणि त्यांना म्हणत होते तुमची मज लागली सवे. हे गोपाळांनो मला तुमची सवय लागली, मला खेळू द्या नाही. तुम्ही पहा एखाद्या लहान पोराला खेळून नाही द्यायला लागले का बाकीचे पोरं ते खूप तुम्ही म्हणाल तसं आहे. हा बाबा आपल्या मम्मीने दिले मी तुम्हाला देईन, त्याच्याजवळ नसलं ते देऊन पण मला खेळून द्या. भगवान त्यांना काकुलती यायला लागले. नामदेवराय म्हणतात काकुलती येतो आहे, काकुलती यायला लागली आणि मला खेळू द्या ना. ते म्हणजे नाही खेळू देणार. भगवान म्हणले मग तुम्ही नाही खेळून द्यायला लागले तुम्हाला बी खेळ मोडता येतो. भगवंतांनी कळंबाच्या झाडाखाली गाय घेतल्या. मध्ये आपलं म्हणजे त्याला उखड म्हणतात, उखड बसले आणि डोकं गुडघ्यावर टेकवलं आणि मनात विचार केला काय केलं पाहिजे म्हणजे यांचा खेळ मोडला पाहिजे. भगवान म्हणले आपल्याला सगळं येतं. बांगडीच्या आकाराचा आग लावून दिली सगळे डोंगराला. पोरं खेळत होते पण गाय इकडून तिकडं तिकून इकडं पळायला लागल्या, काही प्राणी पळायला लागले. मग एक गोपाळ म्हणायला लागला काय भानगड रे, गाया पाळतात पायवर चढभर झाडावर, ते उंच झाडावर गेलं आणि वरून पाहिलं बांगडीच्या आकाराचा आग लागली. जशीच आग लागली ती वरच बाहेर खाली आहे ना, तिने आपुले मरण पाहिले म्या डोळा. अरे आपलं मरण पाहिलं ते भानगड काय. तुम्ही एक एक जण वर येऊन तर पहा, जे ते वर जायचं खाली उतरायचं आणि म्हणायचं आता कसं रे. आणि हे तिकडं मस्त गायामध्ये उभा राहिलं एकटंच नाचून राहिलं. गोपाळ म्हणायला लागले अरे यांना अग्नी पाहिजे रे बरं का, म्हणजे याला आज मरण पाहिजे, चला याच्याकडे. हे सगळे त्याच्याकडे कृष्णा अरे बांगडीच्या आकाराची आग लागली, आपण सगळे जळून जाणार. त्याने आपण नाही तुम्ही. त्याने कस काय शेवटी तुम्हाला माहितीये का मी एक लीला केली होती तुम्हाला माहितीये का, सगळ्या कवळणीने एका ठिकाणी दही दूध ठेवलं होतं, आपण धाऱ्यातून घुसलो. मी तुम्हाला बाहेर काढलं होतं नव्हतं आणि पुन्हा धाऱ्यात नेलं होतं ना. मग एवढ्या एवढ्या दर्जातून सगळे दिले आणि एवढ्या एवढ्याच्यातून. आणि तो मंत्र मला येतो, तुम्हाला कोणाला येतो का? मला कसं बाहेर यायचं हे कळतं, कसं आत जायचं तुम्हाला कोणाला त्याने आम्हाला येत नाही. मग तुम्ही जाळणार आहे. भगवान मस्त गायामध्ये नाचायला लागले. सगळे गोपाळांनी विचार केला भाऊ याला खेळून द्या लागलं तरच आपल्याला खेळता येईल. आपण काही याला खेळून द्यायला नाही. याला जर साखरेचा निवड दाखिला नाही तर आपल्याला साखर खाऊ देत नाही, डायबिटीज. म्हणून काय करावं, सगळ्या गोपाळाचं एक रूप झाले आणि सगळे गोपाळ कानाला म्हणायला लागले काना चुकलो आम्ही, आमचे घरी नाही कोणी, नका करू तुरी मज पाया वेगळे. सगळ्यांनी कृष्णाचे पाय धरले आणि सांगायला लागले तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून आम्हाला कोणीच तुझ्याशिवाय कोणी सोडविना, राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. आता या दुःखातून आम्हाला उगवी कोणी संकट, या संकटातून कोणी सोडवणार नाही. भगवान तुमचं म्हणणं काय? ते म्हणले आम्हाला सगळ्याला वाचव. ते म्हणले मग मला खेळून देणार? ते म्हणले तुला नुसतंच खेळून देणार नाही, आमच्या घरी काही बी झालं त्या आधी तुला दाखवतो निवेद्य. सगळ्या गोपाळा तयार झाले. भगवान म्हणले झाका डोळे. सगळ्या गोपाळांनी पक्के डोळे झाकले. भगवंतानी 12 गाव अग्नी गेला पण एका गोपाळाने असं उलट पाहिलं
आणि पाहिल्यानंतर अग्नी संपला, धुपण संपलं आणि तो भगवंत म्हणले उघडा डोळे. सगळ्या डोळे घेतो, ती एकट्यात नाचायला लागले. सगळ्या गोपाळाला तू नाचतो का रे? तुम्ही काहीच पाहिलं नाही. ती म्हणे काय पाहिले? आगी खातो आईसा आपुला सांगते, गोपाळ नाचते आनंदाने. अरे आग हिजली नाही रे, आपल्यासाठी कानाने आग खाल्ली. जे गोपाळ नाचायला लागले महाराज, एवढे नाचायला लागले. मग नाचून नाचून पोरं म्हणली झाली आता वेळ म्हणती आना सिधोऱ्या. झाली, तुम्ही बोली केली होती. झाली शब्दाचा अर्थ काय? बोली केली होती ना, मग आना शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या, खडकी सोडी आल्या मोठा, हातचा दहीकाला गोमटा. मग सगळ्या एकत्र शिदोऱ्या केल्या. कमळाच्या आकाराने भगवंतानी बसवलं. आपल्या हाताने त्याचे लाडू तयार केले. आणि भानुदास महाराज म्हणतात, भानुदास विधिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि तो काल्याचा प्रसाद भगवंतानी आपल्या हाताने गोपाळाला खाऊ घालावला. तो यमुनेच्या तीरावर तोच गोपाळाला काला ज्ञानोबारायणी एकची टाळी झाली. चंद्रभागेमध्ये पंढरपूरला तोच प्रेमाचा काला आपण भीमाशंकर महाराजांच्या सानिध्यामध्ये मठात सानिध्यात घेतोय. तोच काला या ठिकाणी भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवानिमित्त तोच प्रेमाचा काला आपण इथं करतोय. तो ब्रह्मादिका दुर्लभ उचिष्टी म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संता संगीत. म्हणून तो विशेष अशा साधू संतांच्या सानिध्यात तो प्रेमाचा काला मिळतो. तोच प्रेमाचा काला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच संतांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. काल्याचं चरित्र होईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला. पूजनीय आदरणीय परमादरणीय ब्रह्मश्री आमचे आप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तेही ते काय करते, दही हंडीत ते फोडते. आपण इथून काल्याचा अभंग म्हणू, म्हणजे कालाही होईल आणि प्रसादही होईल. म्हणून महाराज तिकडे जातील. जय विठ्ठल होईल, काल्याचा अभंग होईल. सर्वांना सूचना